अमरावती शहरातील मालवीय चौक हा यातायातीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा परिसर. परंतु गेल्या काही काळापासून या चौकात सेकंड हँड दुचाकी विक्रेत्यांचं अतिक्रमण आणि फुटपाथावरील अनधिकृत दुकानांची वाहतूक आणि पादचाऱ्यांसाठी मोठी अडचण निर्माण केली होती. याच अतिक्रमणाला आळा घालण्यासाठी वाहतूक पोलीस निरीक्षक रीता उईके यांच्या नेतृत्वाखाली आणि अतिक्रमण विभागाचे प्रमुख योगेश कोल्हे यांच्या पथकाने संयुक्त कारवाई केली आहे. वाहतूक पोलिसांनी प्रथम मालवीय चौकात रस्त्यावर अनधिकृतपणे दुचाकी विक्री करणाऱ्या दलालांना ताकीद दिली आणि रस्ता मोकळा करण्याचे आदेश दिलेत. याच वेळी रस्त्यावर उभ्या असलेल्या दुचाकींवर चालनाची कारवाई करण्यात आली आहे. काही वेळातच अतिक्रमण विभागाचं पथकही घटनास्थळी दाखल झालंय. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भिंतीला लागून फुटपाथवर अनधिकृत दुकान थाटणाऱ्या दुकानदारांवर कठोर कारवाई करण्यात आली आहे. ही कारवाई सिटी कोतवाली पोलिसांच्या उपस्थितीत सुमारे 1 तास चालली. या कारवाईत हातगाड्या, पानटपऱ्या आणि इतर काउंटर जप्त करून 2 ट्रक माल अतिक्रमण विभागाच्या गोदामात पाठवण्यात आलाय. विशेष म्हणजे कॉटन मार्केट परिसरात माल आणण्यासाठी आणि नेण्यासाठी रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या अनेक वाहनांवरही वाहतूक विभागाने चालनाची कारवाई केली आहे. यापूर्वीही मालवीय चौकात अतिक्रमण विरोधी कारवाया झाल्या होत्या, परंतु स्थानिक नेतागिरी आणि दादागिरीमुळे अतिक्रमण पुन्हा पूर्ववत होत आहे. यावेळी मात्र वाहतूक पोलीस आणि अतिक्रमण विभागाने कठोर पवित्रा घेतल्याचं दिसतंय. वाहतूक पोलीस निरीक्षक रीता उईके यांनी सांगितलंय की वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी आणि पादचाऱ्यांचा मार्ग मोकळा करण्यासाठी अशा कारवाया नियमित केल्या जातील. तर अतिक्रमण विभागाचे प्रमुख योगेश कोल्हे यांनीही असं ठासून सांगितलंय की अनधिकृत दुकानांना आता कोणतीही सवलत दिली जाणार नाही. या कारवाईने मालवीय चौक आणि कॉटन मार्केट परिसरात काही प्रमाणात दिलासा मिळाला असला तरी अतिक्रमणाची समस्या कायमस्वरूपी कशी संपवली जाईल हा प्रश्न कायम आहे. पोलीस आणि प्रशासन आता या परिसरावर कडक नजर ठेवणार असल्याचं सांगण्यात येत आहे. बताओ कोई दूध का धुलाई क्या यहाँ पे? फिर आज के बाद ये सब मुझे अगर दिखा मैं गाड़ी छोड़ूंगी नहीं, मैं जमा करूंगी सीधा. अभी चालन नहीं करूंगी, अभी जमा करूंगी. फिर ये बार बार बोलने का नाटक मत रखो. हमको ऐसा लगता ध्यान मत दो.